ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। इथे सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटीचं उत्पन्न 1,00,000 कोटींच्या वर गेलेलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 1,000 कोटी जास्त जमा झालेत। मंदीची चर्चा सुरू असताना आपली आर्थिक परिस्थिती रिकव्हर होते, पूर्वपदावर येत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत। जीएसटीचं कलेक्शन सलग दुसऱ्या महिन्यात 1,00,000 कोटींच्या वर आहे। प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देत आहेत दिल्लीहून। प्रशांत, प्रसन्न, या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये महसूल हा सर्वच सरकारांच्या समोर एक महत्वाचा प्रश्न असताना गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने जीएसटीच्या कलेक्शन मध्ये वाढ झालेली आहे ती सरकारसाठी दिलासादायक बाब आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांसाठी सरकारचं जे जीएसटी कलेक्शन आहे ते 1,00,000 कोटींच्या वर गेलेलं आहे आणि असं मानलं जातंय की हे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचं लक्षण आहे। कारण अत्यंत महत्वाच्या वस्तूंवरचा कर कलेक्शन जो आहे तो याच्यामध्ये वाढलेला दिसतो आहे आणि जवळपास 1.4% वाढ मागच्या महिन्याच्या तुलनेत सुद्धा झालेली आहे। आणि त्यामुळं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रासह अनेक राज्यांना त्यांच्या जीएसटी कराचा वाटा जो आहे तो या काळात मिळालेला नाहीये। त्याच्या संदर्भातली सारखी तक्रार जी आहे ते राज्य करत असतात। अपेक्षा करूया की याच्यामुळं केंद्राला सुद्धा राज्यांना अशा पद्धतीने न्याय देणं सोपं होईल, कारण ज्या अर्थी जीएसटी कलेक्शन मध्ये वाढ झाली त्या अर्थी राज्यांना पण त्यांचा वाटा जो आहे तो पुढच्या काळामध्ये मिळत राहील। धन्यवाद प्रशांत। या आपण म्हणूयात एका चांगल्या बातमीसाठी, गुड न्यूज साठी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।